उफ, मला इतका कंटाळा आलाय, इतका त्रास होतोय, इतकं रडायला येतंय यार, कोणीच का मला समजून घेत नाहीये. इतकं मी काय वाईट केलंय, की ही वेळ माझ्यावरच आली आहे. प्रत्येकाला समजावून घ्यायचं, प्रत्येक काम अगदी वेळेवर करायचं. पण माझ्या कामाचं काय? माझं काय? माझं कोणालाच काहीच पडलेलं नाहीये. असं माझ्यासोबत का होतंय? असं तुम्हालाही होतं का? आणि अशी चिडचिड झाल्यानंतर तुम्ही काय करता? रील्स स्क्रोल करत बसता किंवा झोपून टाकता किंवा आदळआपट करता आणि पुन्हा आहे त्या रुटीनला सुरुवात करता किंवा मैत्रिणीला फोन करता आणि झालेल्या प्रसंगाला रंगवून रंगवून सांगता किंवा आईला फोन करता आणि रंगवून सांगता. थांबवा, हे सगळं करणं लगेच थांबवा. याचं कारण असं आहे की ह्यातून काहीच निष्पन्न होणार नाहीये. तुम्ही हेच किती वर्षांपासून रिपीट करताय. अर्थात मन मोकळं करा, आईशी बोला, मैत्रिणीशी बोला. पण तुमची आई किंवा तुमची मैत्रीण तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी परिस्थितीला स्वीकारायला शिकवत आहे का याचा आढावा घ्या. की ती तुमच्या नकारात्मक भावनांना जास्तच मोटिवेट करतीये. म्हणजे आई मला राग येतोय किंवा अगं काय सांगू तुला, माझ्या घरातली ही व्यक्ती मला खूप त्रास देते. असं ज्यावेळेला तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगता त्यावेळेला तुम्हाला मार्गदर्शन करणारी तुमची मैत्रीण किंवा तुमची आई तुमच्या रागाला एंटरटेन करते की तुम्हाला शांत राहून परिस्थितीचा स्वीकार करायला शिकवते. आपण ज्या वेळेला मन मोकळं करतो त्यावेळेला त्यातून काहीतरी निष्पन्न व्हायला हवं ना, की परिस्थिती आणखी बिघडवून द्यायची आहे. ही अशी परिस्थिती बिघडवू नये म्हणून वास्तवाचा स्वीकार करायला शिका. कठीण आहे, माहितीये मला कठीण आहे. पण जर छान आयुष्य जगायचंय तर स्वीकारायला हवं. एकीकडे खूप जास्त नकारात्मकता आहे, खूप त्रास आहे, खूप संघर्ष आहे, पण एकीकडे समाधान आहे, शांतता आहे, स्वतःमधली सुधारणा आहे. या दोन्हीचा बॅलन्स होणार नाहीये. बॅलन्स साधू नका. ह्या सकारात्मक गोष्टी वाढवा. या नकारात्मक गोष्टींना महत्त्व देऊ नका. त्या आपोआप तुमच्या आयुष्यातून नाहीशा होतील. पण हे एका दिवसात होणारं काम नाही. यासाठी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे स्वतःला वेळ द्यावा लागेल. स्वतःमध्ये बदल घडवावे लागतील. समोरची व्यक्ती का बदलत नाही, समोरची व्यक्ती का स्वतःची जबाबदारी घेत नाही, का स्वतःची काळजी घेत नाही, या सगळ्यामध्ये आपण गुरफटत चाललेलो आहोत आणि हे कुठेतरी थांबण्याची गरज आहे. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मी काउन्सिलर आहे आणि स्वीकार माइंड केअरची को फाउंडर. तुम्हाला जर आपल्या स्वीकार माइंड केअरच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मी आपल्या ग्रुपच्या लिंक्स देतेय. त्यातून तुम्ही अगदी मोफत आपल्या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता. आपल्याला ना 3 ठिकाणाहून ज्ञान मिळतं. आपल्या आई वडिलांकडून, आपल्या गुरुजनांकडून आणि समाजाकडून. या समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या वागण्या बोलण्यातून, आपल्या अनुभवांमधून आपण असंख्य गोष्टी शिकत असतो. फक्त शिकण्याचा दृष्टिकोन ठेवला तर. जर एखादी व्यक्ती आपल्याला डॉमिनेट करत आहे, त्या व्यक्तीला अनेक चान्सेस देऊनही ती व्यक्ती आपल्याला त्रास देतीये, तर मग तिथे आपण त्याच व्यक्तीकडून शिकू शकतो की डिस्टन्स कसं मेंटेन करायचं. बरोबर? काही लोक गरजेपुरता आपला वापर करून घेतात आणि गरज झाली की आपल्याबद्दल बदनामी करतात किंवा स्टेटमेंट पास करतात. असं आपल्याला खूपदा पाहायला मिळतं, अनुभवायला मिळतं. मग ह्यातून आपणही त्यांची बदनामी करायचं हे शिकायचं आहे का? नाही. यातून आपण काय शिकायचं आहे, की लोक गरजेपुरताच आपला वापर करून घेणार आहेत, कारण आपल्याकडे जे आहे ते त्यांच्याकडे नाहीये. म्हणून ते गरजेपुरतं आपल्याकडे येतायत. यातून आपल्याला हे शिकायचं आहे, की आपल्याला कोणता वेळ समोरच्याला द्यायचा आहे. आपली स्वतःची कामं करून झाल्यानंतर उरलेला वेळ आपल्याला समोरच्याला जर देऊ वाटला, गरजेचा वाटला तर द्यायचा आहे. अगदीच एमर्जन्सी असेल तर द्यायचा आहे. उगाचच विनाकारण नको त्या गोष्टींसाठी आपल्याला समोरच्या व्यक्तीला वेळ द्यायचा नाहीये. कारण जर आपण त्यांना आपल्या स्किल्सचा वापर करून वेळ द्यायला लागलो,
अनेक गोष्टी मिळवून द्यायला लागलो, तर ती व्यक्ती स्वतःमध्ये कधीच सुधारणा करणार नाही आणि आपल्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला वेळ मिळणार नाही. म्हणून ज्या वेळेला इमर्जन्सी असेल त्याच वेळेला आपल्याला समोरच्या व्यक्तीला वेळ द्यायचा आहे. मग भलेही याची गरज फिटल्यानंतर तो आपल्याला विसरून गेला तरीही चालेल, पण आपल्यामध्ये एक समाधान राहतं की नाही, या व्यक्तीला जेव्हा गरज होती त्यावेळेला मी माझ्या कर्तव्यांचं पालन केलेलं आहे. ते समाधान महत्वाचं आहे. गैरफायदा स्वतःचा कोणालाही घेऊ द्यायचा नाही. मग आपल्याला जग काहीही म्हटलं तरीही चालेल. वास्तवाचा स्वीकार करायला लावणाऱ्या अनेक परिस्थिती आपल्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकतात. त्यातली ही एक परिस्थिती की हो, गरजेच्या वेळेला लोकांनी आपला वापर केलेला आहे आणि आता ते आपल्याला अजिबातच आदर देत नाहीत. याचा त्रास करून घेण्यापेक्षा आपण या परिस्थितीचा स्वीकार करूयात. हे जे काही माझ्यासोबत होतंय ते सगळं मी स्वीकारलेलं आहे. यातून मार्ग काढण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत आहे. या गोष्टी माझ्यासाठी जास्त महत्त्वाच्या नाहीत. माझ्यासाठी फक्त आणि फक्त माझी प्रगती महत्त्वाची आहे आणि माझ्या प्रगतीसाठी मला ही सिच्युएशन, ही परिस्थिती मान्य आहे. मी या परिस्थितीचा स्वीकार करते आणि ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी स्वतःवरती काम करायला सुरुवात करते किंवा सुरुवात करतो. असं स्वतःला सांगा, परिस्थितीचा स्वीकार करा आणि स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात करा. त्यानंतर येतं ते शहाणपण. आता हे शहाणपण आपल्याला कोणी शाळेत शिकवतं का? नाही. आपल्याला वेळोवेळी आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या कुटुंबातील सदस्यांचा अभ्यास करून कोणाला कोणत्या वेळी कशाची गरज आहे आणि जर ते आपल्याकडे आहे, आपण जर ते देऊ शकत असू, तर लिमिटेड वेळ देऊन त्या व्यक्तीला ते देऊ करणं. समोरच्या व्यक्तीने ते स्वीकारलं तर चांगली गोष्ट आहे, नाही स्वीकारलं तर त्याचाही आपल्याला स्वीकार करता यायला हवा किंवा समोरच्या व्यक्तीने ते स्वीकारलं आणि आपला अनादर केला तरीही त्याचाही आपल्याला स्वीकार करता यावा. आपल्याला हे शहाणपण वेळोवेळी पावलोपावली शिकायला मिळतं. बऱ्याचदा आपल्या अतिचांगुलपणामुळे देखील आपली नाती खराब होतात आणि बऱ्याचदा आपल्या अतिशय स्वार्थी स्वभावामुळे, लोभी स्वभावामुळे देखील आपली नाती खराब होतात. म्हणून आपल्याला मध्यभागी राहून अतिशय शहाणपणाने योग्य त्या वेळेला योग्य तो निर्णय घेणं गरजेचं आहे. बाउंड्रीज सेट करणं महत्वाचं आहे. मग कोणीही कितीही आपल्याला जज केलं तरीही चालेल. कोणताही निर्णय घेत असताना, कोणतंही पाऊल उचलत असताना आपण व्यावहारिक दृष्ट्या योग्य आहोत का? या गोष्टीचं ज्ञान, या गोष्टीचं शहाणपण आपल्याकडे असायला हवं. तुमचं वय जरी जास्त असलं तरीही तुम्ही सांगितलेली किंवा तुम्ही ठरवलेली प्रत्येकच गोष्ट योग्य आहे असं नाहीये. त्यामुळे आपलं वय कितीही असलं तरीही आपण व्यावहारिक दृष्ट्या शहाणपणाने योग्य त्या वेळेला योग्य ते निर्णय घेतले पाहिजेत. आयुष्य हे अत्यंत क्षणभंगूर आहे. कधी काय होईल आपल्याला माहिती नाही. त्यामुळे आपल्यातली जी चिडचिड आहे त्या चिडचिडीमुळे आपण जर काहीच प्रोडक्टिव्ह करू शकत नसू तर आपल्याला हे सर्व इथं थांबवलं पाहिजे. बऱ्याचदा सेशन्समध्ये मला असं पाहायला मिळतं किंवा ऐकायला मिळतं की ह्या रागामुळे किंवा या नैराश्यामुळे आम्ही सतत मोबाईलच्या आहारी जातो, सतत रील्स बघण्यामध्ये वेळ वाया जातो. माझंही तसंच होतं. ज्या वेळेला शूट करण्यासाठी एखादा नवीन विषय पटकन मिळत नाही त्यावेळेला मी तासनतास रील्स बघण्यामध्ये वेळ वाया घालवते. दोनदा तीनदा असंही झालेलं आहे की सलग 2 तास मी रील्स पाहिलेले आहेत. पण त्यानंतर माझ्या लक्षात आलं की जे मला पुस्तकांमधून मिळतंय, जे ज्ञान माझ्या जवळ आहे, जे माझे अनुभव आहेत, जे मी लोकांशी बोलल्यानंतर ऐकते, त्यातून मी माझा कंटेंट निर्माण करू शकते. अर्थात आपण इतरांचा कंटेंट ज्या वेळेला बघतो त्यावेळेला त्यावरून आपल्याला अनेक आयडियाज येत असतात, पण ते खूप थकावणारं आहे. त्यामध्ये आपण मोकळे होत नाही किंवा फक्त वेळ पुढे ढकलण्यासाठी आपल्याला बरं वाटावं म्हणून जर आपण रील्स बघत असू तर हे खूप चुकीचं आहे. आपला वेळ हा उत्तम जाण्यासाठी आपण एखादी छान कविता वाचू शकतो. त्यामधून
आपोआपच आपल्याला छान वाटायला सुरुवात होईल. किंवा काही वेळेला ओव्हर थिंकिंगमुळे आपण ओव्हर इटिंग करतो. 2-3 दिवस आपण छान डाएट पाळतो आणि मग 5व्या किंवा 6व्या दिवशी आपण काय करतो? तर जे 2-3 दिवस पाळलेलं असतं ते सगळं विसरून जातो आणि ओव्हर थिंकिंगमुळे, स्ट्रेसमुळे आपण जे अनहेल्दी आहे ते खूप खातो आणि 3 दिवस जे प्रयत्न आपण केलेले असतात ते वाया घालवतो. त्यामुळे प्लीज खूप जास्त डाएट आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला जे आवडते ते थोड्या प्रमाणात आपण खाऊ शकतो. मात्र जे वचन आपण स्वतःला जे देतोय, ज्या गोष्टी आपण ठरवतोय, त्यावरती स्टक राहणं गरजेचं आहे. ह्या अशा मानसिक त्रासामध्ये किंवा मानसिक आघातामध्ये आपण अनेक निर्णय चुकीचे घेतो आणि आपण आपल्या जीवनातली कितीतरी वर्ष वाया घालवतो याची आपल्याला कल्पना देखील नाही. रोज आपण तेच करतोय. रोज सकाळी उठायचं, रेग्युलर कामं करायची, एवढंच काहीतरी झालं, की आपली क्षमता संयमाची, पेशन्स आपले इतके संपलेले आहेत, की आपण लगेच आपला स्फोट होतो. तो स्फोट न होण्यासाठी, आपल्यातला संयम वाढवण्यासाठी आपल्याला खूप जास्त काम करण्याची गरज आहे. मग आता स्वतःवर काम करायचं यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे लिखाण करा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतेय की प्लीज तुमचे विचार लिहायला सुरुवात करा. जोपर्यंत तुम्ही दिवसभरामध्ये काय घडतंय, तुम्ही काय शिकताय हे लिहित नाही तोपर्यंत तुम्हाला मार्ग सापडणार नाहीत. वास्तव स्वीकारण्याबद्दल आपण बोललो, शहाणपणाबद्दल आपण बोललो. हेच आपल्याला लिहायचं आहे की माझ्या जीवनातलं वास्तव स्वीकारण्यासाठी मला काय करणं गरजेचं आहे. मी काय केलं पाहिजे? मी कुठं चुकत आहे? त्यानंतर मला आजूबाजूच्या व्यक्तींकडून, वस्तूंकडून, परिस्थितीकडून, निसर्गाकडून काय शिकायला मिळतंय? कोणते अनुभव आहेत ज्यातून मी शहाणपणा शिकला पाहिजे? माझं व्यावहारिकदृष्ट्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये काही चुकतंय का? मी स्वतःमध्ये काही बदल केले पाहिजेत का? हे असे प्रश्न स्वतःला विचारून याची उत्तरं लिहायची असतात. ही उत्तरं लिहिल्यानंतर आपल्याला मार्ग सापडतात. आणि आपला जो भावनिक स्फोट असतो, आपली जी चिडचिड असते आणि तासनतास सोशल मीडियावरती वेळ घालवणं असतं, हे आपोआप कमी होतं. वही पेनाला वेळ द्यायला शिका. भरपूर कौशल्य जमा करायला शिकूयात. या कौशल्य जमा करण्याच्या प्रोसेसमध्ये आपण इतका आनंद स्वतःला देऊ करतो की जीवनातलं मोठ्यातलं मोठं संकट देखील आपण अगदी छान व्यवस्थित आणि धीरानं हँडल करू शकतो. आपल्याला माहिती करून घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. तुम्हाला वेळ कमी पडेल इतक्या इच्छा, इतक्या शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. आता या मोमेंटला मला असं होतं की बापरे किती करायचंय. जर एखादा दिवस वेळ वाया घालवला तर त्याचा गिल्ट पुढं महिनाभर राहतो आणि त्या गिल्टमुळे इतक्या गोष्टी, इतकी कामं पटापट होतात की मग कुठेतरी पुन्हा समाधान यायला सुरुवात होते. प्लीज वेळ वाया घालवू नका. भरपूर कौशल्य जमा करायला सुरुवात करा. स्वतःला आनंद द्यायला सुरुवात करा आणि ज्या वेळेला ही कौशल्य आपण अवगत करायला सुरुवात करू त्यावेळेला आपल्यामधला आत्मविश्वास हा आपोआप वाढणार आहे. आपली जी जीवन नौका आहे या जीवन नौकेमध्ये खूप जास्त त्रास आपल्याला सहन करायचे आहेत. ते पण आपल्याला सहन करायचं आहे. स्वतःला आपण खूपदा हरवणार आहोत. त्यावेळी स्वतःला आपल्याला शोधायचं आहे. या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला अनेक कौशल्य मदत करणार आहेत. म्हणूनच अनेक कौशल्य जमा करूयात, शिकण्याचा प्रयत्न करूयात. आणि हो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता आणि खूप प्रेम. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.